श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे स्वामी कृपा या चॅनलमध्ये. अधिक मास महात्म्य कथासाराच्या 9व्या अध्यायात आज आपण जाणून घेणार आहोत उपवासाच्या अद्भुत शक्तीची कथा. जेव्हा माता लक्ष्मी यांनी भगवान विष्णू यांना विचारले अधिक मासात केलेल्या उपवासाचे फळ किती महान असते, तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितलेली चंद्रिका नावाच्या एका दुःखी पण परम भक्त स्त्रीची कथा, जिने आपल्या कठीण परिस्थितीतही भगवंताची भक्ती सोडली नाही. अधिक मासात श्रद्धेने उपवास आणि व्रत केले आणि तिच्या एका दिवसाच्या पुण्यदानामुळे तुळसा नावाच्या स्त्रीचेही जीवन बदलून गेले. तर चला तर ऐकूया अधिक मासातील उपवासाचे महत्त्व सांगणारा हा सुंदर आणि प्रेरणादायी 9वा अध्याय. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 9. उपवासाचे फळ. लक्ष्मी नारायणाला विचारते, हे प्रभू, नागराजाच्या आज्ञेप्रमाणे त्या सावित्रीच्या पतीने पुढे अन्नदान केलं. सावित्रीप्रमाणे तोही भगवंताच्या नामस्मरणात रंगून गेला. नागराजाच्या आशीर्वादाने त्यांना खूप धन मिळत राहिलं. इतकेच नव्हे तर शेवटी प्रभूचरणांशी स्थान मिळालं, खरं ना? होय देवी, हे असंच झालं, कारण मी माझ्या भक्तांचं नेहमी कल्याणच करतो. मग हे जगन्नाथा, आता मला अधिक मासातील उपोषण व्रताचे महत्त्व सांगणारी कथा सांगा. लक्ष्मीने प्रार्थना केली. नर्मदा नदीच्या काठावरील महिष्मती नावाच्या एका नगरीत एक स्त्री राहत होती. दुर्दैवाने ती विधवा होती. त्या अभागणीचं नाव होतं चंद्रिका. चंद्रिका आपल्या सत्कर्मांनी आपल्या दुर्दैवावर मात करत होती. ती नेहमी भगवत भक्ती करत होती. अधिक महिन्यातही तिने स्नान, दान, पूजन, स्मरण इत्यादी कर्मे, व्रत हे मोठे निष्ठेने केली होती. असाच एक अधिक मास आला आणि चंद्रिकेच्या मनाने घेतले की आपण या महिन्यात कडक उपवासाचे व्रत करायचे. ती नुसते बोलून ठरवून थांबली नाही, तर तिने खरोखरच हे व्रत निष्ठेने पूर्णत्वाकडे नेलं. मात्र या उपवासाचा तिच्या शरीरावर परिणाम झाला. ती अधिक थकली, तिला धड चालताही येईना. याचा परिणाम म्हणून काय? व्रताच्या शेवटच्या दिवशी ती नर्मदेवरून स्नान करत येत असताना रस्त्यातच कोसळली. नारायणा, प्रभुदेवा, तिने देवाला हाक मारली. तो आवाज ऐकून जवळच्या झोपडीमधून एक म्हातारी बाहेर आली. ती धावत पुढे आली. तिने चंद्रिकेला सावरलं, आधार दिला, थोडे पाणी पाजले आणि तिला नीट उठून बसवली. तिच्या चेहऱ्याकडे पाहत ती म्हातारी म्हणाली, चंद्राबाई, काय ही दशा झाली तुमची? मला ओळखलं? तेव्हा त्या म्हातारीच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे पाहत चंद्रिकेने कबुली दिली, नाही का म्हातारे, कोण तू? मी तुला ओळखलं नाही, आता तूच सांग कोण तू? तेव्हा ती म्हातारी म्हणाली, चंद्राबाई, फार फार वर्षापूर्वी, म्हणजे तुमचे मालक असताना मी तुमच्या घरी धुनी भांडी करायला येत होते. आता पटली का ओळख? ते जाऊ द्या, पण बाई, तुमची अशी अवस्था का झाली? तुमच्या पोटाला काही मिळत नाही का? मी तर पण मीच काही खात नाही. चंद्रिका म्हणाली, तुमचं काही व्रत आहे का? म्हातारीने विचारलं. अगं, सध्या अधिक मास आहे ना, म्हणून मी महिनाभर कडक उपवासाचे व्रत केले आहे. मी गेल्या महिन्याभरात कणभरही अन्नग्रहण केलेलं नाही, त्यामुळे मला हा असा थकवा आला आणि चक्कर आली. चंद्रिकेने असं स्पष्टीकरण दिलं. अगं बाई, तू वेडी का खुळी? अगं, असं पोट जाळून कधी देव भेटतो होय ग? चल झोपडीत आणि 4 घास खाऊन घ्या, बरं वाटेल. म्हातारी म्हणाली, नको आजीबाई. मग अगं, आज माझ्या व्रताचा शेवटचा दिवस आहे. मी व्रतभंग कसा करू? मी जर उपवास मोडला, अन्नग्रहण केलं तर देव नाराज होईल. मला व्रताचे पुण्यही मिळणार नाही. सारे कष्ट, सारी पुण्याई वाया जाईल. चंद्रिका म्हणाली, बाई, तुझं पुण्य वाया जाऊ नये असं तुला वाटतं ना? मग असं कर, तुझं पुण्य तू मला दान कर. नाहीतर माझ्या हातून काहीच कसलं जप तप पुण्यकर्म घडलं नाही. मी पडले ही अशी पापी, तुझं पुण्य मला दे आणि मला पावन कर. म्हातारी असं काही मागेल असं चंद्रिकेला जराही वाटलं नव्हतं. पण तिने मनोमन विचार केला, उपवासाचं पुण्य तर आपल्याला मिळेलच, व त्या पुण्याचेही दान केलं तर काय अधिकस्य अधिक फलम. तिने स्वतःला सावरलं, उभी राहिली. तिने म्हातारीच्या जवळचा पाण्याचा तांब्या घेतला, हातात पाणी घेतलं आणि हे घे तुळसा, घे. मी महिनाभर केलेल्या उपवासाच्या व्रताच्या पुण्यातील एक उपवासाचं पुण्य मी तुला देते. पुरुषोत्तमच्या साक्षीने घे, हात पुढे कर. असे म्हणून तिने ते पाणी त्या म्हातारीच्या हातावर सोडलं आणि त्याच क्षणी तिचे वार्धक्य क्षणात दूर झाले. एका नव्या तेजाने तिची काया उजळली. तोच आणखी एक आश्चर्य घडले. स्वर्गातून एक विमान घेऊन काही देवदूत धरणीवर आले. त्यांनी तुळसाला वंदन केलं आणि तिला सन्मानपूर्वक त्या दिव्य विमानात बसवलं. मग देवदूतांनी चंद्रिकेला नमस्कार करत म्हटले, बाई, तुम्ही खरंच पुण्यवान आहात. आज केवळ तुमचं एक दिवसाचं पुण्य ह्या तुळसाला दानात मिळालं आणि त्याच्या पुण्याईनं तिचा उद्धार झाला. देवांनी तिला स्वर्गलोकात न्यायला विमान पाठवलं. धन्य धन्य तुम्ही.
तुळसाला घेऊन जाणाऱ्या त्या विमानाकडे पाहत असताना चंद्रिकेच्या मनात असा एक विचार येत होता की माझ्या उपवासाच्या एका दिवसाच्या पुण्याईनं तुळसा उद्धरली तर माझं काय? मी तर एक महिनाभर व्रत केलं, उपवास केलेत आणि देवाचं नामस्मरण केले, तरीही मला मात्र नेलं असं देवाचं विमान का बरं नाही आलं? अनेक वेळा विचार करूनही चंद्रिकेला पटेल असे समाधानकारक उत्तर मिळालेच नाही. असे 4-5 अधिक मास आले आणि गेले. पुढे जो अधिक मास आला त्यावेळी चंद्रिकेने तीर्थयात्रेचं पुण्यपदरी पाडावं म्हणून काशी यात्रेला जाण्याचं ठरवले. त्यामागे काशीला जावं, गंगा स्नान करावं, काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे आणि पुण्य जोडावे हा मानस होता. एकदा ती काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडताच एक मुलगा समोर आला. त्याने चंद्रिकेला वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, मला ओळखलं का? नाही बाळा, मी तुला ओळखलं नाही. अरे कोण तू? तुझा आणि माझा संबंध काय? भांबवलेल्या चंद्रिकेनं त्याला विचारलं. तेव्हा चंद्राबाईच्या डोळ्यात पाहत तो मुलगा बोलू लागला, चंद्राबाई, मीच मागच्या जन्मी तुम्ही दिलेल्या एका दिवसाच्या पुण्याईनं उद्धरलेली तुमची मोलकरीण तुळसा. काय? तू आणि तुळसा? चंद्रिकेने विचारलं. होय, मीच तुळसा. त्या जन्मी तुम्ही ते पुण्याचं दान दिलं, त्याच्या जोरावरच मी काही दिवस स्वर्गसुख उपभोगलं आणि या जन्मी या पवित्र नगरीत मुलगा म्हणून जन्माला आलो. इथे येणाऱ्या लोकांना मी वाट दाखवतो. बाळ, अरे मी इतके जप तप केले, व्रत वैकल्य केले आहेत, आता तरी तुम्हाला ईश्वराच्या भेटीची वाट दाखव रे. असे त्याला म्हणावं असे वाटत असतानाच काशीनाथने हस्तसंकेत केला. त्या काशी विश्वनाथाकडे पाहत चंद्रिका कळवळून म्हणाली, देवा, तू काही मला न्यायला येत नाहीस ना? ठीक आहे, मग आता मीच तुझ्याकडे येते. चंद्रिकेने अशी काशी विश्वनाथाला तिथूनच दंडवत घातला, तो शेवटचा. महान तपस्वी चंद्रिकेच्या स्मरणार्थ काशीनाथने तिथे एका शिवपिंडीची स्थापना केली. त्याने स्थापन केलेल्या चंद्रेश्वराचे दर्शन घेतले आणि त्याची सेवा केली. अधिक मासातील उपवास व्रताच्या पुण्याईनं तुळसा, चंद्रिका आणि काशीनाथ यांचे कसे कल्याण झाले ही कथा लक्ष्मीला सांगून विष्णू म्हणाले, देवी, अजून सुद्धा लोक मोठ्या आदराने, नितांत श्रद्धेने ह्या चंद्रेश्वराच्या लिंगाचे दर्शन घेतात. अध्याय 9 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर अशा प्रकारे या कथेतून आपल्याला हे समजते की अधिक मासात श्रद्धेने केलेला उपवास, नामस्मरण, भगवंताची भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. चंद्रिकेने स्वतः दुःख सहन करतानाही भक्तीचा मार्ग सोडला नाही आणि तिच्या एका दिवसाच्या पुण्यदानामुळे तुळसाचेही कल्याण झाले. म्हणूनच अधिक मासात केलेले प्रत्येक व्रत, दान आणि उपवास अनेक पटींनी पुण्य देणारे मानले जाते. आपणही या पवित्र महिन्यात श्रद्धेने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे स्मरण करूया. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.